मी निवडणुकीत विजयी होऊन दिल्लीत नरेंद्र मोदी यांच्या मीटिंगला गेलो असता त्यांनी बेटी कैसी है अशी नामदार आदिती तटकरे यांच्याबद्दल चौकशी केली। तसेच सुनीलजी काहीतरी खा असेही आपल्याला नरेंद्र मोदींनी आवर्जून सांगितल्याचे खासदार सुनील तटकरे यांनी श्रीवर्धन येथील आभार सभेत सांगितले। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार मजबूत व समर्थ आहे। लोकसभा निवडणुकीपूर्वी भारताचे संविधान बदलण्यात येणार आहे असा अपप्रचार करून लोकांच्या भावना भडकवण्याचा प्रयत्न झाला, परंतु सूर्य चंद्र असेपर्यंत भारतीय संविधान अबाधित राहील असेही खासदार सुनील तटकरे यांनी ठणकावून सांगितले। दिनांक 21 जून रोजी श्रीवर्धन येथील कुलकर्णी हॉलमध्ये खासदार तटकरे यांची आभार सभा संपन्न झाली। या कार्यक्रमात विविध संस्था, संघटना, व्यक्तींतर्फे खासदार तटकरे यांचा शानदार सत्कार करण्यात आला। यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष दर्शन विचारे, शहर अध्यक्ष जितेंद्र सातनाक, महिला जिल्हा उपाध्यक्ष प्रविता माने, महिला तालुका अध्यक्ष सभा फिरफिरे, शहर अध्यक्ष राजसी मुरकर, शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख प्रतोष कोल्हटकर, देवेंद्र भुसाने, भाजपचे श्री पाटील, भाजपाच्या मनीषा श्रीवर्धनकर, विजय कुमार पडवळ, अनंत गुरव, डॉक्टर अबू राऊत व महायुतीच्या घटक पक्षांचे नेते उपस्थित होते। जितेंद्र सातनाक, प्रतोष कोल्हटकर, भाजपाचे श्री पाटील यांनी खासदार तटकरे यांच्याबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त करून त्यांचे अभिनंदन केले। राज्याच्या महिला व बालविकास मंत्री नामदार आदितीताई तटकरे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले। श्रीवर्धनमध्ये सुरू असलेल्या विविध शासकीय विकास कामांचा त्यांनी आढावा घेतला। तसेच लोकसभा निवडणुकीत खासदार तटकरे यांना श्रीवर्धन शहरात मिळालेल्या मताधिक्याचा आवर्जून उल्लेख केला। ॲडव्होकेट संतोष साप्ते यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले। आणि 18व्या लोकसभेच्या निवडणुकीला सारा देश सामोरं जात असताना एक वेगळं वातावरण देशामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक त्या ठिकाणी झाला। या संविधानाच्यामुळे शक्य झालं। या संविधानाच्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी विविध राजकीय पक्षांना देशामध्ये असेल, राज्यामध्ये असेल, जिल्ह्यामध्ये असेल, वेगवेगळ्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली। ते संविधान धोक्यात आलं अशा वेळेचा अपप्रचार देश पातळीवर मोठ्या प्रमाणात होता। पुन्हा एकदा इंडियाचं सरकार आल्याच्यानंतर संविधान बदललं जाणार। संविधान बदललं जाणार म्हणजे आरक्षणही जाईल। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेलं संविधान बदललं जाणार म्हणून दलित बांधवांच्या मनामध्ये एकतरीचा तीव्र नाराजगीचा सुरू आला। आदिवासी बांधवांचा समाज करून घेण्यात आला की त्याचं आरक्षण पूर्णपणे जाईल। त्यांच्याही मनामध्ये एक वेगळ्या भावना त्या कालावधीमध्ये निर्माण करण्यात आल्या। अल्पसंख्याक समाजाच्या मध्ये असुरक्षिततेचा भावना निर्माण करण्यामध्ये सुद्धा एक न्याय देश पातळीवरती त्या ठिकाणी सेट करण्यात आला। पुन्हा एकदा इंडियाचं सरकार आल्याच्या नंतर याच पद्धतीचं वातावरण त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला जाईल अशी खोटी आम्ही विरोधकांच्या गटात त्या ठिकाणी निर्माण करण्यात आला। देशामध्ये जसा प्रत्येक टप्पा होत गेला, पहिला टप्पा असेल, दुसरा असेल, आपल्या राज्यामध्ये सुद्धा पहिला टप्पा असेल, दुसरा टप्पा असेल, त्यावेळेला अधिक धार विरोधकांच्या गटाच्या माध्यमातून निर्माण करण्यात आली। आणि दुर्दैवाने लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेल्या शंका कुशंका सातत्याने आम्ही त्या बाबतीमध्ये बोलत आहोत। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब बोलत आले, अमित भाई बोलत आले, राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब बोलत आले, देवेंद्रजी फडणवीस बोलत आले, मी स्वतः अनेक वेळेला अजितदादा बोलत आले, अनेक वेळा प्रचाराच्या निमित्ताने मी बोलत आलो। चंद्र सूर्य तारे असेपर्यंत या देशातील संविधान अबाधित राहील स्पष्टपणाने माय यांनी सांगितले। पण तरी पण ते लोकांच्या मनामध्ये साचकता निर्माण झाली की शेवटच्या घटकाच्या पर्यंत दुर्दैवाने त्या ठिकाणी दूर आम्हाला करता येईल। अशा वेळेला रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा महायुतीमध्ये सामंजस्य राहणारच नाही। भारतीय जनता पक्ष असेल, शिवसेना असेल, यांच्या माध्यमातून वेगळं काहीतरी केलं जाईल। पण मला आज अतिशय मनापासूनचे आभार मानायचे आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे। अजितदादांनी माझी ही उमेदवारी घोषित केली। अमित भाईंकडे बैठक झालेली, हा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडण्याचा निर्णय जेव्हा झाला तर अमित भाई होते, मुख्यमंत्री एकनाथराव होते, देवेंद्रजी होते, प्रफुल्ल पटेल होते, मी होतो, अजितदादा होते। आणि त्यानंतर ज्यावेळेला मुख्यमंत्र्यांच्या वर्षांनी बैठक झाली त्याला भरतशेठ कोगाळे असतील, महेंद्र दळवी असतील, योगेश कदम असतील, जिल्ह्याचे शिवसेनेचे सर्व जिल्हा प्रमुख आणि कार्यकर्ते असतील, सर्वांच्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी निर्णय झाला। मुख्यमंत्र्यांनी आदेशित केलं की काही जरी झालं तरी शिवसेनेचा उमेदवार असताना जेवढी ताकद लावली जाईल तेवढीच किंवा त्याच्यापेक्षा काकणभर सरस
सुनील तटकरेंसाठी लाभावी असं बोलणं त्या ठिकाणी मुख्यमंत्री ठरवलं आणि त्या पद्धतीने काम त्या ठिकाणी निश्चित करणार. दुसऱ्या दिवशी देवेंद्रजींनी बैठक बोलवली. चंद्रशेखर बावनकुळे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष, रवींद्र चव्हाण मंत्री, उदय सामंत पालकमंत्री यांच्या शिवसेनेच्या बैठकीमध्ये योगदान खूप मोठं राहिलं. त्या बैठकीमध्ये सुद्धा आमदार अभिषेक यांच्या समोर गेलो आणि त्याच्यामध्ये गेली 15 वर्ष आपल्या सर्वांची सेवा करण्याची त्या निमित्ताने संधी मिळाली. जे वातावरण तयार करण्यात आलं त्याच्यात दुरुस्ती दुर्दैवाने त्या ठिकाणी काही होऊ शकले नाही. ठीक आहे, काळाच्या ओघामध्ये अनेक गोष्टी त्या ठिकाणी घडत असतात. आपल्याची साथ त्या ठिकाणी त्या निमित्ताने मिळाली आणि ज्या वेळेला मतमोजणी सुरू झाली की सकाळी 6 वाजता मतमोजणी निघालो. आधी देवेंद्रजी मतमोजणी केंद्रात जाईपर्यंत मुंबईच्या सुद्धा काही पत्रकार मित्रांशी बोलला. कुठे जातात मतमोजणी, कशासाठी जातात? जिंकायला जातो. पण तुम्ही जिंकायला जात नाही, तुम्ही जाताना हसत जात नाही, पण तुम्हाला खाली मार घालणं द्यावं लागेल. तुम्ही जाऊ नका समजा रेबल जातात, जे व्हायचं असेल ते होईल. आणि मतदान केलं मोजणीमध्ये सुरुवात झाली. फक्त शिवधन मतदारसंघाच्या पहिल्या फेरीच्या 14 पेट्यांची माहिती माझ्याकडे होती. 2019 ला काय झालं, 2019 सालामध्ये पहिल्या फेरीमध्ये मी शिवधन मतदारसंघामध्ये 250 का 300 मागे होतो. त्या पहिल्या 14 पेटी असतात, खाली आणि खालगाव सोडून उरलेल्या 12 पेट्या या सगळ्या माझ्या रोहा शहरात असतात. 2014 मध्ये तुम्हाला असे वाटेल मी पहिल्या फेरीमध्ये शिवधन मतदारसंघातून 91 होतो. पण 2024 मध्ये पहिल्या फेरीच्या शिवधन मतदारसंघाच्या पेट्या कुठल्या, त्यावेळेला 1800 ते 2000 मतांनी पुढे गेलो. त्याला लक्षात आलं की आता ट्रेंड हा असाच राहणार आणि या पद्धतीने त्यांची निष्पक्ष अलिबागमधून पहिला राऊंड झाला, पेडमधून झाला, महाड विधानसभा मतदारसंघाचा निजामपूर भाग आला, तिथेही झालं. भरत शेट्टी आश्वासित केलं तर तिथेही झालं. थोडंसं दापोली वाघरमध्ये थोडंसं विचारमध्ये राहत गेलो. टप्प्याटप्प्याने किंवा होईना मताधिक्य त्या ठिकाणी मला शेवटच्या काही फेऱ्यांच्या मध्ये ही त्यावेळेला मतमोजणी येते म्हणजे शिवधन मतदारसंघाची 18 का 19 फेरीमध्ये शिवधन शहरला एकाच वेळेला फक्त शिवधन एकाच वेळेला बूथ नंबर 309, 310, 311, 312, 313, 14 ते 323 पर्यंत बघत गेलो. कारण आकडेवारी काढायला माणसं ठेवली होती. शिवसत्ता टाइम्ससाठी आनंद जोशी, श्रीवर्धन. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.